आज सकाळी शरद पवार गटातील मंगलदास बांदल यांनी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची प्रतिक्रिया दिली होती। मात्र शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा वरिष्ठ नेत्यांनी फेटाळल्या आहेत। विलीनीकरणाची कोणतीही चर्चा झालेली नाही असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलं आहे। काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा शरद पवार गटानं फेटाळली। प्रशांत जगताप आणि शशिकांत शिंदे यांच्याकडून अशी कुठलीही चर्चा सुरू नसल्याची माहिती। तर पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा सुरू आहे, लवकरच कळेल। बैठकीतून बाहेर आलेल्या मंगलदास बांदल यांचं मोठं वक्तव्य। मात्र मंगलदास बांदल यांचा आमच्या पक्षाशी संबंध नाही, जगताप यांच्याकडून स्पष्ट। शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करणार अशा काही चर्चा आहेत का बैठकीमध्ये? शरद पवार गट काँग्रेसमध्ये आता तो राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे। मी छोटा कार्यकर्ता आहे, पण चालू आहे, चर्चा चालू आहे, त्याप्रमाणे कळेल आपल्याला, लवकरच कळेल। थँक्यू। शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करणार अशा काही चर्चा आहेत का बैठकीमध्ये? शरद पवार गट काँग्रेसमध्ये आता तो राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे। मी छोटा कार्यकर्ता आहे, पण चालू आहे, चर्चा चालू आहे, त्याप्रमाणे कळेल आपल्याला, लवकरच कळेल। थँक्यू। मान्य सुप्रीम कोर्टाने आम्हाला येत्या 2-3 दिवसामध्ये आमचं नाव आणि चिन्ह द्यावं आणि ते नाव चिन्ह घेऊनच आम्ही आमची स्वतंत्र भूमिका म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली लढणारी पार्टी होती, तेच अस्तित्व घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। आमचं नाव, आमचं चिन्ह हे पवार साहेब होतं, आहे आणि उद्या सुद्धा राहील। त्याच्यामुळे बाकीच्या ज्या काही चर्चा आहेत, या चर्चांना काही अर्थ नाही। या ठिकाणी कुठल्या दुसऱ्या पक्षात या ठिकाणी मर्ज होणे, दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढणे असा बिलकुल काही विषय नाही। मंगलदास बांदलांवर पक्षामध्ये कशाची जबाबदारी आहे हे तुम्हीच एकदा क्लिअर करावं। मलाही विचारावं लागेल माननीय जयंत पाटलांना, कारण का कुठल्या बातम्या? मला कुठला राष्ट्रवादी म्हणजे आता 2 आहेत ना शरद? अच्छा, मला काही यातली माहिती नाही। आता तुम्ही कुणाचं ऐकून लावली त्या व्यक्तीला विचारा ना, मला कशाला, मी तर काय तुम्हाला सांगितलेलं नाही। अशी कुठल्याही प्रकारची अफवा नाही, अशी कुठल्याही प्रकारची चर्चा नाही। पक्षाची लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातली बैठक होती, त्याचबरोबर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये जे मेळावे होणार आहेत त्या मेळाव्याच्या संदर्भामध्ये कशा प्रकारचा मेळावा करायचा, कशा पद्धतीने आपण अग्रभागी राहायचं अशा प्रकारची फक्त चर्चा होती। कुठल्याही प्रकारचा विलीनीकरण वगैरे हा जो कुठला तुमच्याकडे विषय आलेला आहे तसं काही झालेलं नाही। जाणून बुजून कोणी ही चर्चा फिरलेली आहे अशी कुठेही चर्चा नाही। काँग्रेसमध्ये बरोबर जायचा प्रश्नच येत नाही। काँग्रेस आमची सहयोगी पार्टी आहे। काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आमची सहयोगी पार्टी आहेत। आम्ही तिघही म्हणून निवडणुका लढणार आहोत आणि काँग्रेस बरोबर जायचा प्रश्नच येत नाही, कुठेही चर्चा झाली नाही।